क्षणाची मी खूप वाट बघत होते आणि सखी ना खरोखर माझ्या आयुष्यात लक्ष्मीचा रूप घेऊन इलेला असा ताईल्यापासून ना चॅनलला माझ्या खूप ग्रोथ योग लागलेली आहे. सखी घेतल्याने आता आमचं थोड्याच वेळा 10 तेच आणि 22चं बर्थडेचं सेलिब्रेशन नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज सकाळी उठान जेव्हा बघितले तेव्हा तब्बल म्हणजे 9,980 सबस्क्रायबर झालेले होते. अंगारकी संकष्टी दिवशी बघी होतात काय नाही ते पण नाही, तरी पण गणपती बाप्पान व्यवस्थित संख्या पोच केलेल्या असा. तर आज पूर्णपणे विश्वास असा की आजच्या रात्रीपर्यंत माझे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर मंडळी, इथपर्यंत ह्या प्रवासात माझी खूप जणांनी मदत केलेली असा. ह्यो माझा एकटाचा प्रवास नाही आहे. तर बघूया आज होतात का नाही ते. तर आता मी चेक केलं, आता 3 वाजल्यात, तर आता 9,993 सबस्क्रायबर झालेले असत. बघूया आता किती वाजेपर्यंत आपला यूट्यूबचा 10,000 सबस्क्रायबरचा कुटुंब तयार होतात. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. मंडळी, आमच्या गावात जरा नेटवर्कची खूप कमतरता असा. BSNLचं नेट चालतं, पण त्या नेटवर मी हा व्हिडिओ अपलोड करू शकते नाही. इतपत तर अजिबातच नेटवर्क नाही आहे. तर म्हणान माका रोज वायफाय लावचा लागता. तर वायफायला मी गोटल्या दादांकडे येत आहे. तर समोरच त्यांचं घर असतं, मी तुमका दाखवत आहे. त्यांची माका मदत लागतं थोडीशी, कारण की डेली माका व्हिडिओ अपलोड करूचे असतात. तर माझ्या या यूट्यूबच्या प्रवासात 10,000च्या प्रत्येकाचं किसर ना किसर तरी ना खूप अनमोल असं वाटो असा. खरोखर मी आता सगळ्यांचा ऋणी असा आहे. सकाळपासून या क्षणाची खूप वाट बघते. बघूया आता कधी येण्याची गोष्ट असा की आज मगाशी सांगितल्याप्रमाणेच माझे आजच 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. खरोखर खूप खूप तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. तर याबद्दलच तुम्ही व्हिडिओ करताय. तर सेलिब्रेशन म्हणतात तर ज्यांचं माझ्या ह्या प्रवासात खूप म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाचा भाग असा, माझ्यापेक्षा जास्त तर ती माणसं आता माझ्या हिसर सोबत नाहीत. त्याच्यामुळे मी काय मोठं असं सेलिब्रेशन करूच आहे नाही. एक वेळ असं होतं की माका ह्याच्यातला काय नॉलेज पण नव्हता की कसे व्हिडिओ शूट करू, काय बोलावं, कायच नव्हता. तर खूप जणांनी मला सपोर्ट केलेला असा, खूप म्हणजे खूप जणांनी. आणि काही जणांनी खूप काय काय नावं पण ठेवलेलं असत की म्हणजे खूप असे निगेटिव्हिटी जी म्हणतात ना, ती खूप माका ह्या प्रवासात बघू गावलेल्या असा. पण माझं मनही तितके हळव्या असा, तितक्याच मी स्ट्रॉंगही असे. प्रत्येक गोष्ट मी थोडासा रडते आणि ती सोडून देते, म्हणजे मनावर घेणे ना. आणि जी नावं ठेवतात ना ती कायमची लोकं असतात, जी आपलं वाईट चिंतन करतात ना ती लोकं असतात. आणि लोकं कायमस्वरूपी लोकं राहतात, ती आपली माणसं कधीच जाणत नाही. ह्या कायमचा माझ्या डोक्यात असतं. मग जरा पण फरक पडणार नाही की लोक काय म्हणतात काय नाही. ते जी माझी माणसं असतात ना ती नेहमी माझ्या पाठसून, माझ्यासोबत, माझ्याबरोबर, माझ्या पुढ्यात नेहमी मला चांगलाच म्हणतली आहेत. आणि मला खरोखर खूप चांगला आणि मला अभिमान वाटता की आतापर्यंत मी ह्या यूट्यूबच्या प्रवासात मला खूप जास्त ती चांगली माणसं गावली आहेत. मी खूप चांगली माणसं कमायलं आहे. तर याचं खूप एक म्हणजे चांगला वाटतं. आणि खरोखर मी एक छोटंसं प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नात तुम्ही सगळेजण सहभागी झाला की मी रोज कोकणातली जीवनशैली तुमच्यापर्यंत पोहोचवचा प्रयत्न करत आहे. तर ह्यो प्रवास सुरू झालेलं 0 सबस्क्रायबरपासून. तेव्हा व्हिडिओ शूट करूची माहीत नव्हते. यूट्यूबमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या म्हणजे पेशन्स. जर पेशन्स असला, तुमका जर या क्षेत्रात टिकाण राहायचा असला ना, तर 1-2 महिने व्लॉग अपलोड करून नाही होणार. मी त्या पण केलेले. मध्यंतर माझं काय झालेला, मी एज्युकेशन निमित्त हडेतडे भिरकटत होतं आहे, मन भरकटत होता. समजा नाही की माझं नक्की करिअर खेच्यात असा, नक्की माझं ध्येय काय असा, माझी आवड खेच्यात असा. शेवटी सगळा फिरान ना येऊन पोचले ह्या क्षेत्रात म्हणजेच यूट्यूबमध्ये. जी सर माझं स्वतःची एक आवड असा, ज्यामध्ये मी नक्की करिअर करतले. माझा स्वतःवर विश्वास असा आणि माझ्या खंबीर पाठीमागे असलेल्या माणसावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास असा की नक्की मी एक दिवस उंच शिखर गाठलं आहे. ही पहिली पायरी असं माझ्या आयुष्यातली, जी मी जिंकलं आहे तुमच्या सगळ्यांमुळे, माझ्या आपल्या माणसांमुळे. मम्मी पप्पांचे पहिल्यांदा सपोर्ट नव्हतो, पण आता त्यांनाही समजाक लागला, तीही या क्षेत्रात समजान येऊक लागली यूट्यूबला. खरोखर पुन्हा एकदा मनापासून तुमचं धन्यवाद करते. खरोखर गणपती बाप्पाचे छत्रसाई स्वामींच्या कृपेत आणि आमच्या आई पावणाई देवीच्या आशीर्वादात मी आज इथपर्यंत पोचले. आणि माका माहीत असं नक्कीच मी पुढे जातले. आणि अजूनही माझ्यात जर काय म्हणजे व्हिडिओमध्ये काय चुकत असतात काही मी सुधारतले, ह्याच्यापेक्षा बेटर रोज माझ्यातले चुका मी सुधारून नक्कीच एक प्रयत्न करत असेन की एक काहीतरी चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवची. तर थँक्यू सो मच. खराच कसं असतं, प्रत्येकाचं करिअर जर असतं ना तर आता देवांताच्या नशिबावर ठेवलेलं असतं. म्हणतात ना, तुमच्या हातातला कोणी हिसकावून घेत, पण नशिबातला हिसकावून घ्यायची कोणात तितकी हिंमतच नाही. तर अख्ख्या काराकर्तीत हिंमत नाही, कोणची विषादच नाही. तर असाच माझा पण काहीतरी होता. खूप ठिकाणी ॲडमिशन वगैरे घेतलेलं आहे, पण खूप चंचल होता.
पण शेवटी जो देवान म्हाका मार्ग दिला तो म्हणजे यूट्यूबचो. आणि आता आवडही खूप निर्माण झालेली असा स्वतःहून समजता स्वतःतली चुका आणि कायम माझ्यासोबत असणारी माझी माणसं माझ्या बरोबर असतात. तर यूट्यूब असं क्षेत्र आहे की ज्याच्यात तुमका एक तरी माणूस कायम तुमच्या पाठीमागे रवाचं लागतं. चित्रमंचावर कसा तुम्ही पुढे नट जे असतात ते ॲक्टिंग करत असतात, पण त्यांच्या मागे एक असता जो ज्यांना त्यांना तिथपर्यंत आणण्याची हिंमत दिलेली असता. अशी माझ्याही आयुष्यात एक व्यक्ती असा. तर खरोखर पण आणि मंडळी मी हे क्षेत्र का निवडलं आहे तर कायम म्हाका माझ्या मम्मीसोबतही रवाक गावतला, घराकडची चार कामाही करूक गावतली आणि शेतीत कसा राबला आता शेतीची काय काय कामं असतात हेचोही अनुभव घेतला जातलो. आणि खरा म्हणजे खूप भाग्य लागतं कोकणात जन्माक आणि कोकणात कायमचा रवाक. नशीब असा माझा की मी या यूट्यूबवर व्हिडिओ करते. या कारणामुळे आज म्हाका कोकण जीवन जगाक गावता, कायमचा घराकडे रवाना आणि तुमच्यापर्यंत पोचोक गावता. तर नक्की कमेंट करा तुमका कसं वाटतं माझा प्रयत्न तो. आणि खरोखर तुमचा पुन्हा एकदा असं धन्यवाद करीसारखा राहता. आपला आज बरोबर दिनांक 7 जानेवारीला 2026मध्ये आणि बरोबर 6 वाजता आज 10,000चं कुटुंब पूर्ण झालेला असा. त्याच्यानंतर मम्मी माझी आणि साक्षी, सृष्टी, परी व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्याजवळ सर कोण नसतं. माझी मी शूट करते, पण मध्ये खूप गरज लागतं तेव्हा ही लोक शूट करतात. आणि आमचं भाऊ माझा भाऊ जो असा नेहमी मी व्हिडिओ काढत असताना कधीच नाही तर काही लोक असतात ना ती खूप कंटाळतात, नको बाई माझा काय काढू नको, खूप असे बोलणी मग खूप गावलेले असतात. पण खरंच भाऊ माझी माई आजी दोघाही आवडीन कॅमेरासमोर येतात. ह्या एक चांगला असा. आणि माझी काका काकी पण नेहमी असतात. असं कोणा घरातला एकही माणूस नाही माका विरोध करणार. मी सांगते पायरेकरांचं अख्खं कुटुंब माझ्या पाठीमागे कायमस्वरूपी असता. माझं मित्र मैत्रिणी परिवार ह्याही सोबत असता. यूट्यूबच्या या प्रवासामध्ये गावातले देवळातले मंदिरातले जे सगळे रीतीभाती असतात त्यांबद्दलचे जत्रेबद्दलचे नको सगळे जे व्हिडिओ असतात ना यामध्ये मला खूप सहकार्य केलं. आणि त्या म्हणजे आमच्या वेर्ले गावातील ग्रामस्थांनी त्यांचाही खूप खूप धन्यवाद. तर मंडळींनो मी तुमका सांगितलेलं की 10,000 सबस्क्राईब पूर्ण झालेच. तर आता संध्याकाळी मस्तपैकी तयारी केलं आहे मी या. आणि नक्कीच छोटासा तर सेलिब्रेशन असंच आमच्याकडे म्हणजेच केक कट करतो. साक्षी केक घेऊन येला. तर बघा आजच्या सेलिब्रेशनमध्ये कोण सहभागी होतात ते आणि कसं आमचा आनंद आम्ही साजरा करतो तो नक्की बघा. तर चला मग. तर मंडळी सखीची अंघोळ झालेली असा कारण की आजच्या संध्याकाळच्या सेलिब्रेशनला सखीची महत्त्वपूर्ण उपस्थिती असं म्हटलं ते का मस्तपैकी आज अंघोळ पण घालूची. तर आज अंघोळ घालणे काही सर वाळगत ठेवला आहे सुकताला आता ए सखी. तर मंडळी या क्षणाची मी खूप वाट बघत होते. आणि सखी ना खरोखर माझ्या आयुष्यात लक्ष्मीचा रूप घेऊन इलेला असा. ताईल्यापासून ना चॅनलला माझ्या खूप ग्रोथ येऊक लागलेली असा. तर त्याचे ब्लेसिंग माझ्यासोबत कायम असतले. आणि मी एका गोष्टीची कायम जाणीव ठेन 10,000 असो किंवा 1,00,000 असो माझे पाय नेहमी जमिनीवरच राहतले. मी कधीच उडान दाखवचे नाही आणि किंवा मग कुठल्याच गोष्टीचं गर्व करूचे नाही. जसे माझे व्हिडिओ अगोदर होते तसेच जर पुढे व्हिडिओ असतले. तर मंडळी या यूट्यूबच्या प्रवासात सखीची मग खूप सोबत असा. सखी ना लक्ष्मीचा रूप घेऊन इलेला असं माझ्या आयुष्यात. तर सखीसाठी थँक्यू. तर आजचा सेलिब्रेशन आमचा असताना त्या म्हणजे साक्षीने केक घेऊन इला. आणि संध्याकाळी बघूया सृष्टीचं पण आमच्या आज बड्डे असा. तर बघूया या सेलिब्रेशन आमचा सर्वसामान्य कुटुंबाचा एक छोटासा सेलिब्रेशन कसा होता ह्या तुम्ही या व्हिडिओमधून बघशातच. आणि नक्की कमेंट करा की तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं तो. तर मंडळी संध्याकाळी पक्ष्यांचा थो त्यांच्या घराच्या दिशेने चाललेलो तर आता मी घरात इलाय. ह्यो एक केक असा तो म्हणजे सृष्टीच्या बड्डेचो आणि दुसरा असा आपल्या सेलिब्रेशनचो. थँक्यू घेऊन दिलं सरांनी एक मोठा काम केलं ना. तर साक्षी या 10Kचे बलून घेऊन इलेला 10K घेऊन इलेला. तर आता फुगवून देताना स्वतःच 0 होय. तर मंडळी आमचे बलून आणि फुगवून झालेले असत. छोटासा आपला आमचं घरगुती सेलिब्रेशन असताना केक आपण नंतर बघून घेऊया. तर चला मग आता आपण सेलिब्रेशनच्या टायमिंगला भेटाया. तर मम्मी आताच पायऱ्यासून इली होय. तर नाही करूचा सेलिब्रेशन बारीकसा तयारी कर चल मस्त. पप्पा आता 10K केक बुतू
दुसरा काय विचारते. तर फायनली आमचा 10K रोज झालेला असा. आता बघूया बायूची फुला करतात ती बसवगे तर त्यांची चिकन साठी गावं ना नेमकी. रडा नको, आम्ही तुझा 15वा बर्थडे करूया कळला. बायू रडता केक काढूक नाही, काकीमुळे झाला सगळ्या. काकीन केक नको होतल्या. बायू माझे 2 केक असतात, त्याच्यातलं एक केक तुझ्या बर्थडेचं, ठीक आहे. तर मंडळी फायनली आमचं डेकोरेट करून झालेला असं. कसं वाटतं कमेंट करून सांगा. तर मंडळी बायू आमच्याकडे खरोखर रडता, कारण की ते आम्ही पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं की बायू आम्ही सांगायचो नाही तिचं बड्डे करतलो असं, पण त्याच्यासाठी आम्ही केक आणलं सेपरेट. तर थोड्या वेळात आम्ही आमचं सेलिब्रेशन करतलो. बच्चा वाटील लिहा प्राची स्वरा पर येडे बघ मस्त फ्रॉक घातल्याने. ह्या सानिया कमी दिसता व्हिडिओत. साक्षी पण रेडी झाला. बायू येडे बघ. बायू पण तयार झालेला. मुतुरिया मारे मेन माणूस इथलं आमचं रुद्र आतू हिला. बायूच्या बड्डेचं केक आहे. बायू आम्ही अजिबात सांगायला नव्हतं. तर काकी आणि लिया का ही कोण खुर्ची ते का सांगा नव्हता रे बायू. हॅपी बर्थडे. काय होतं समजा काय घेऊ ना मोठ्या दूध बोल काय भावचे अभिनंदन. बायू मम्मी हटे नको आता असं कर असा. बाय मंडळी. आत्ताच सगळी मंडळी ती गेली तर माझ्या आतून फोन केलेला आणि सेलिब्रेशनच्या टायमिंगमध्ये केल्यानंतर आता मम्मी त्याला परत फोन करता. आपण ऐक काय त्याची गोड शुभेच्छा. आता शुभेच्छा देतात बोला काय. हा धन्यवाद. काय हा धन्यवाद धन्यवाद.
अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. थँक्यू मामा. आणि त्या बड्डेकरला वाढदिवसाच्या बायो हे बा मामा विश करतो तडे हॅपी बर्थडे म्हणतो की माझं बसला जेव्हा तडे विश करत होते त्या भोंका होता ते कटला काय चालला घरात तर असं की आता मी केक घेऊन येते बघूया असं की माझ्या सेलिब्रेशनचा केक खाता का नाही तो होय रे एक पीस घेतलाय तर मिया खाल्यानंतर काकांना सकी घेऊन गेलेला तर ह्यो मिया घालते ते का खा सकीन खाल्यान म्हणजे झाला आपला सेलिब्रेशन. थँक्यू सकी. हात दी ए बिल्लू खाता बघा कसा हात दी दे शेक हँड दी माका चाटता केक ए चाटता बघ कसा हात नुकताच सेलिब्रेशन आमचा संपला नुकताच नाही बरंच वेळ झालो तर आता मम्मी असायचं तर मम्मी 2 शब्द विचारा बघूया मम्मी कसं वाटलं आता मम्मी विचारा मम्मी तुका कसं वाटलं म्हणजे 2 शब्द सांगते कधी माझी मम्मी कॅमेऱ्यासमोर जास्त बोलणार नाही कारण की तिका सवय नाही तर तुझ्या मनातल्या 2 गोष्टी काहीतरी सांग. पहिल्यांदा मी आधी तुमका सगळ्यांका त्याच्याबद्दल सबस्क्राईबर वाढले त्याच्याबद्दल तुमका धन्यवाद देते तुमच्यामुळे त्याचे सबस्क्रायबर वाढले आता मी कसं अजूनपर्यंत कसं कॅमेऱ्या समोर असं बोलावे लागणार काय नाही मला सवय नाही आज हळूहळू मी त्याचा साथ देईनच आणि बोलात पण प्रयत्न करेन व्हिडिओ येऊची असा तर ती का अजूनही ती युट्यूबला अजूनही मी युट्यूबला कसं हलक्यावर घेतोय अजूनही मी का असं ह्या वाना नाही का तर पुढे होईत असं म्हणजे ती अजूनही विश्वास बसला नाही तर असं पण ती जितक्या जमतं तितक्या ती प्रयत्न करताना काय माझ्या पाठीशी असता फक्त बोलतात माझा सपोर्ट तो कायमचा असा तर चला मग उद्या भेटाय का नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर गुड नाईट.